इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका ललित प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली आहे। या पुस्तकातील 6वा घटक वाक्य लेखन आहे। या वाक्य लेखनाचं या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। वाक्य लेखन करत असताना आपल्याला नेमकी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्या सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पुढं असे वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य खाली लिहिण्यासाठी अशी रिकामी जागा सोडलेली आहे। यामध्ये एकूण 45 वाक्य दिलेले आहेत। हे वाक्य दुरेगीच्या वहीमध्ये देखील आपण सराव करायचा आहे। चला तर आता आपण वाक्य लेखन करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची हे आज आपण पाहणार आहोत। आता इथं या ठिकाणी एक वाक्य आहे पहा, एकदा भाऊसाहेब प्रवास करत होते। या वाक्यामध्ये एकूण 5 शब्द आहेत आणि या 5 शब्द एकत्र येऊन हे वाक्य तयार झालेलं आहे। आता हे वाक्य आपल्याला इथं लिहायचं आहे। ते पहा, आता एकदा हे जे आपला समास आहे या समासाला चिटकून इथून सुरुवात करायचं। हे पहा, एकदा कोणतंही अक्षर एकमेकाला चिकटलं नाही, ही शिरोरेषा दिली। आता पुढचा शब्द लिहित असताना काय करायचे की एक साधारणतः र अक्षर याच्यामध्ये बसेल फिट एवढंच अंतर सोडायचं आहे किंवा एक आपण या ठिकाणी 2 ते 3 mm अंतर सोडायचं। हे पहा, एकदम जवळही घ्यायचं नाही आणि एकदम दूरही जायचं नाही। एकदा भाऊसाहेब शिरोरेषा इथून थोडी मागं आणि थोडी पुढं, कारण भाऊच्या इथं रेष घ्यायची नाही त्याच्यामुळे इथं घेतली मागं, इथून पुढे गेले। भाऊसाहेब प्रवास प्रवास करत होते। आता सराव पुस्तिकेमध्ये प्रत्येकाचं अक्षर थोडंसं लहान मोठं असल्यामुळे कमी जास्त होऊ शकतेस, एकाखाली एकच आलं पाहिजे असं काही नाही, परंतु ह्या 2 शब्दातला जो गॅप आहे तो समान असला पाहिजे। आता याच्यामध्ये वाक्य लेखन करताना नेमके काय चुका होतात ते आपण पाहणार आहोत। आता समजा हे आपण इथे लिहिलं, हे बरोबर लिहिलं एकदा, आणि पुढचा शब्द ह्याच्यामध्ये योग्य अंतर न ठेवता जर आपण हे जर आपण असं लिहिलं तरी पाहिजे वाक्य कसं लिहिलं, इथं आपण कुठंच इथं गॅपच सोडला नाही, त्याच्यामुळं हे वाक्य हे अशा पद्धतीने लिहिणं हे चुकीची पद्धत आहे। किंवा मग काही मुलं काय करतात पहा, हे एकदा हे बरोबर लिहितात आणि हे आपण जे सांगितलं की 2 शब्दामध्ये एक अक्षर मावेल एवढाच गॅप सोडायचा, तर हे इथं असं पुढे लिहितात। प्रवास करत होते। हे पहा, इथे किती अंतर सोडलं पहा, त्याच्यामुळे हे वाक्य कसं दिसतंय, कमी अंतर सोडलं तरी खराब दिसते आणि जास्त अंतर जरी सोडलं तरी देखील ते वाक्य खराब दिसते। त्यामुळं योग्य अंतर आपण 2 शब्दामध्ये सोडलं पाहिजे। साधारणतः एक अक्षर मावेल म्हणजे जर इथं आपण र लिहिलं तर हे दोन्ही सगळं एकच दिसल सगळं, अशा अर्थानं या ठिकाणी एक अक्षर मावेल एवढाच गॅप
किंवा 2 ते 3 mm अंदाजे इतकंच अंतर सोडायचं, तर आपलं वाक्य हे व्यवस्थित दिसेल. आणि या पद्धतीनं सराव पुस्तिकेतील सर्व 45 वाक्य व्यवस्थित लिहायचे आहेत. दुरेगीच्या वहीमध्ये देखील ते वाक्य एकदा लिहून काढायचे आहेत आणि इतर दुसरे वाक्य देखील अधिकचा सराव आपण दुरेगीच्या वहीमध्ये जास्तीत जास्त करायचा आहे. ओके, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.